काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये विठुरायाचं दर्शन घेतलं। चैतन्यनगर येथील विठ्ठल मंदिरामध्ये त्यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची आरती आणि पूजा केली। याप्रसंगी तांबे आणि थोरात कुटुंबीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। बाळासाहेब थोरात आणि कांचनताई थोरात यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजाही करण्यात आली। पांडुरंगाचं दर्शन नाही, कळसाचं दर्शन झालं तरी आनंद मानतात आणि पुन्हा बरेचसे त्यांचं त्यानंतर एक आनंदानं ते घालवतात। अशी एक थोर परंपरा असणारी आज आषाढीची एकादश आज आम्ही सर्वजण महाराष्ट्र मराठी माणसं ही संपन्न करतोय। एक आदर्श अशी ही संस्कृती आहे जी मानवतेला साथ घालणारी आहे आणि म्हणूनच तिचं वैशिष्ट्य हे कायमच आगळं राहिलं आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्वजण त्या ज्ञानाचा पुन्हा एकदा विचार करत असतो। मला असं वाटतं की महाराष्ट्र धर्म हाच खरा धर्म आहे आणि म्हणून या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला, संगमनेर तालुका आणि संगमनेर शहरातील जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या हस्ते आज इथे आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये आरतीही झालेली आहे। खूप सुंदर आणि पवित्र दिवस आहे, मंगलमय वातावरण आहे। मी तुमच्या सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।